इतिहास प्रश्नार्थक शब्द आहे. किती कृपावंत आहे, त्याच्या कृपेचं मोजमाप नाही, एवढा कृपावंत आहे. तुम्हाला संत चरित्र सांगतो. गुजरात मध्ये संत नरसिंह मेहता नावाचे संत झाले. देव कसा कृपावंत आहे दिनाच्या प्रती. एके दिवशी नरसिंह मेहत्याजवळ आपली एक विणा होती. ते विणा घ्यायचे आणि गिरनार पर्वताच्या पहाडामध्ये जाऊन भजन करायचे. तुकोबराय भामचंद्र पर्वतावर, भंडाऱ्याच्या डोंगरावरती, घोराड्याच्या डोंगरावर भजन करायचे. तसे ते गिरनार पर्वतामध्ये जाऊन भजन करायचे एकांतामध्ये. गिरनारचं काय प्रसिद्ध आहे तुम्हाला माहित आहे का? काय गिरनार मध्ये सिंह. गिरनार हा सिंहासाठी प्रसिद्ध आहे. आजही सिंह आहे तिथे. ज्या गळ्याच्या भोवती केस असतात तो सिंह मोठा. आजही सिंह आहे. त्या सिंहाची मला प्रत्यक्ष प्रचिती आली म्हणून सांगतो. 35 वर्षापूर्वी आम्ही 3 साधू गिरनारच्या वरती दत्तात्रयाच्या निर्गुण पादुका आहेत त्याच्या दर्शनासाठी चाललो होतो. आणि जिथून परिक्रमा, तिथून रस्ता सुरू होत होतो पहाडाचा. आम्हाला लोकांनी सांगितलं, महाराज सूर्यास्त होण्याची वेळ आहे, तुम्ही पोहोचू शकत नाही, तुम्ही जाण्याची करू नका. पुढे जनावर आहे. आता आम्ही जवान होतो, ती गाई म्हटलं आपण ती गाई पैलवान होत, आपल्याला काय भीती आहे जनावरांची. पण सिंह काय असतो आम्हाला त्यावेळी कळालं. आम्ही लोकांनी मना केल्यानंतर सुद्धा जंगलामध्ये घुसलो. आणि भयंकर दाट झाडी होती म्हणून सूर्यास्ताच्या अगोदरच अंधार पडायला सुरुवात झाली. सूर्य तिकडे डुबायला गेला आणि आम्ही चालत होतो. चालत असताना आमची पुढे अंधारामुळे पुढे पर्वतावर चढण्याची हिंमत होत नव्हती. म्हणलं रात्र काढायची जंगलामध्ये, लाकडं जमा करा, काळ्या लाकडं आणि धुनी तयार केली आणि चेतवली. आता चेतवायची धुनी थोडा वेळ 2 मिनिटात चेतवायची. समोर सिंहाने इतकी मोठी डरकाळी फोडली, शेंडी पासून तर तळपायापर्यंत आंघोळ झाली, इतका घामाला तिघायचंही. नुसता समोर मृत्यू दिसू लागला. आता म्हटलं काहीच खरं नाही. एवढा मोठा जबरदस्त सिंह 60-70 फुटावरती समोर तिकडे उभा रस्त्यात. आणि आम्ही नेमकेच लाकडं जमा केले. मी म्हटलं फाटीशी अग्नी पेटवा. अरण्यामध्ये साधू संत धुनी लावून का राहायचे की अरण्याच्या प्राण्यापासून संरक्षण म्हणून. अग्नीजवळ कोणताही प्राणी येत नाही. आमच्या भागामध्ये आश्रम जिथे आहे तिकडे अस्वल आहे, वाघ आहे. सध्या तिथं अभयारण्य आहे 2 किलोमीटर आश्रमच्या. रात्री आश्रमाच्या भोवताली अस्वल येतात, वाघ येतो रात्री. तर सावधान राहावं लागतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून शेतात राहणारे लोक बिना अग्नीचे, बिना काठी, कुऱ्हाड, अग्नी हे बरोबरच राहणार. मग आम्ही ते पेटवलं. रात्रभर नुसते बसूनच. शेजारीच पाणी 10-15 फुटावर ता आणा लागल्या, पण तिकडं पाणी आणायला जायची हिंमत नाही. जागीच नालं होतं पाण्याचं, हिंमत नाही. थरथर कापू लागलं. कशी रात्र काढली. सिंह 1.5 ते 2 घंटे सारखा तिथं बसून राहिला. तोपर्यंत भीती होती, पण तिथून निघून गेल्यानंतर इतकी भीती झाली कोणत्याही बाजूने येऊ शकतो. बसलेला दिसत होता, पण दिसत ज्यावेळी नाही त्यावेळी शंका वाढल्या. सिंह सांगतो नरसिंह बाबा भजन करत होते. विठ्ठल विठ्ठल नरसिंह मेहता एक दिवस भजन करून घरी आले. विना टेकवली. स्नानाला जायच्या अगोदर स्नान वगैरे झालं. बाईने एक गोष्ट काढली. का हो, पोरगी लग्नाला आली, तुम्ही खुशाल भजन करायला लागले. पोरगी लग्नाला आली, तुम्ही रोज कीर्तनाला जाता, काही फिकिरच नाही. पोरीचं पाहणं सोयरीक वगैरे. नरसिंह बाबाने एवढंच म्हणायचं, अगं ज्यानं जन्म दिला त्याला काळजी आहे. ती बाई म्हणाली, हे प्रवचन लोकांच्या समोर सांगत जा, घरी करत जाऊ नका प्रवचन. किती विद्वान संत असलं तर घरी प्रवचन नाही चालत. घरचे कुठे ऐकतात प्रवचन? घरचे ऐकत नाहीत, गावातले सुद्धा ऐकत नाही. अरे बाहेरून आलेला तेच सांगतो आणि गावातले महाराजही तेच सांगतात.
पण गावातल्याच कोणी ऐकायला तयार नाही. उलट ते जीव तोडून तोडून सांगतात बाहेर सांगितल्यापेक्षा. पण तरी सुद्धा लोकांची मानसिकता अशी खराब झालेली आहे. तुमच्या घरचे संत तुम्हाला जे सांगतात बाहेरून येणारे ते सांगतात, ते काही नवीन सांगत नाही. पण माणसाची मानसिकता खराब झालेली आहे. आणि ती बाई म्हणाली असे माझ्याकडे नका प्रवचन झाडत बसू. पोरीच्या लग्नाचा एकदा सांगा सोयरी करायची की नाही. नरशी बाबा समाजात कधी जास्त राहिलेत नाही. ते जंगलात भजनात पूजनात. अगं म्हणाली वेडे, ज्यानं जन्म दिला ना तो करेल ना तिची सोयरी. होईल ना लग्न. पोरीचं का लग्न तसं राहणार आहे का. नरशी बाबांना गीतेवरती सत्य संत वचनावरती विश्वास आहे. अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आदी आघात निवाराय. त्याला माहित आहे नरशी बाबा चाल ढकलपणा करत चालून यायची गोष्ट. एके दिवशी बाईनं हट्ट धरला, तुमच्या पाया पडते, तुमचे पाय सोडत नाही. अगोदर सोयरिकीचा पा पोरीच्या, नंतर कुठे जायचं जा. आणि गोड बोलता बोलतात लगेच भाषा बदलते. मरा कुठं मरायचं तर अगोदर काय म्हणजे कुठं जायचं तर, आणि नंतर काय शोधत मरा. तुम्हाला दुसरा धंदाच नाही, कुठं मरायचं तर. परिस्थिती. एके दिवशी नरशी बाबाला काहीच फिकीर नाही, निश्चिंत जीवन आहे. विठ्ठला विठ्ठला अंतरंगात ईश्वर कृपा झाल्यानंतर बहिरंगात मन रमत नसते. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये नरशी बाबा आहेत. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला प्रवेश भीतरी केला प्रवेश भीतरी केला चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे. अंतरंगात भगवत अनुग्रह किंवा भगवत साक्षात्कार झाल्यानंतर देव जर हृदयात आहे तर हृदयातली चिंता बाहेर निघून जाते. नरशी बाबाला चिंता नाही. एके माऊली आमुची पांडुरंग म्हणून आम्हा नाही
चिंता. आम्हा म्हणजे आम्हा वैष्णवालाच चिंता नाही, आमची आई पांडुरंग आहे. नरशी मेहत्याने एक दिवस विना उचलला. पत्नी चिंतातूर झाली. पोरीची सोयरीक पाहायला हा बुवा तयार होत नाही. कोणी सोयरीक पाहायला पाहुणे घरी येत नाहीत आणि आलेले पाहुणे गावातले लोक सोयरीक होऊ देत नाही. सज्जनाला शत्रू जास्त असतात. दुर्जनाला शत्रू घाबरतात, पण सज्जनाला शत्रू त्रास देतात. नरशी बाबा साधू होते. त्यांच्याकडे जर कोणी सोयरिकीला आलं तर गावातले लोक वेशीतूनच त्यांना परत करायचे. काय खरं आहे, त्याच्या घरी काय आहे, तो दिका भिकारी आहे, दरिद्र आहे, राहायला घर नाही, आणि काय लग्न करू शकतो काय. वाटते त्या प्रकारची निंदा करायची. कितीतरी सोयरिकी मोडल्या गावातल्या लोकांनी. त्याच्या परमेश्वराला, द्वारिकानाथाला चिंता झाली की माझ्या भक्ताची पोरगी बिना लग्नाची आहे, तिचं लग्न झालं पाहिजे. एके दिवशी भगवंताने घोड्यांचा रथ तयार केला, शेठजीचं रूप धारण केलं आणि शेठजीची पत्नी म्हणून रुक्मिणी माता रथामध्ये बसलेली आणि एक धुरकरी रथ हाकायला सारथी बसला आणि रथ नरशी बाबाच्या गावात आला. नरशी जुनागडचे संत होते, जुनागड त्यांचं नाव होतं, गावाचं नाव. आणि वेशीमध्ये रस आल्यानंतर ते नेहमीचे 5-10 जण बसलेले तिथं बसलेलेच होते. प्रत्येक गावात असतात असे 5-7 जण. जे जास्त गाव भाग्यवान असेल त्या गावात शिल्लक असतात थोडीशी. विठ्ठल विठ्ठल त्यांना ज्ञानेश्वरी माहित नाही, गाथा माहित, पण गावातली सर्व पोथी माहित असते त्यांना. प्रत्येक घरच्या अध्याय माहिती त्यांना. आणि दिवसभर काही काम नाही, धंदा नाही, येणाऱ्याच्या जाणाऱ्याची निंदा करायची, काही ना काही विषय काढून सुरुवात करायची, असा प्रकार. काय झालं, नरशी बाबाच्या गावामध्ये त्यांच्या घरी सोयरीक पाहण्यासाठी कोणीतरी शेठ आले, श्रीमंत माणूस, रथ ऐकले. त्याप्रमाणे आल्याबरोबर ते वेशीतले लोक म्हणे, राम 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 राम. हा, कुठे चाललात? ते नरशी मेहता आहेत ना तुमच्या गावचे, त्यांच्याकडे आम्हाला सोयरी केला जायचं. तुमच्या सारखे श्रीमंत माणसं त्या भिकाऱ्याच्या घरी सोयरी केला. देवा त्या शेठच्या रूपात शेठजीनं म्हटलं, पुढं काही बोलायचं नाही, आम्ही काही तुम्हाला विचारून नाही आलो, आम्हाला आमच्या रस्त्यानं जा जा, घरी गेल्यानंतर कळेल त्याची काय परिस्थिती आहे. लोकांना खरं सांगायला गेले की पटत नाही. गेला रथ तिथे. एकटीच नरशी बाबांची पत्नी बसलेली होती आणि त्यांची उपर झालेली मुलगी, जिचं नाव नानीबाई होत, लग्नाला आलेली होती. आई चिंता करत बसली होती. माय देखी रडत होत्या. पोरीला वाटायचं की आपला बापच बेफिकीर आहे, आपलं लग्न कशाचं होतं. बायकोला वाटायचं की बोला काही हेच नाही. आणि तेवढ्यामध्ये रथ आला. रथ आल्यानंतर पुढे पाहतात नरशी बाबा, जरी काठाचं धोतर, त्या ठिकाणी जरी काठाचा पटका, शर्ट अंगामध्ये, आणि रथातल्या शेठजीला राम 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 राम. बाईला वाटलं वेळेवरती मालक कसा हजर झाला, कपडे कुठून आणले इतके भारी, एवढे भारी कपडे मी तर कधीच लग्न झाल्यानंतर, लग्न झाल्यापासून पाहिले नाही. राम 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 राम, या या या. रथ सोडला, पाहुणे आत घेतले, नरशी बाबाने बसायला टाकलं. त्यांच्या घरी काय गोदडी पोतडे बसायला होते, एक नाही. देवाने म्हटलं तुमच्या घरी काही नाही म्हणून आम्हीच आणलेले बसायचं. रथातून सतरंजी काढली, कोरी टाकली घरावर, पाहुणे बसले, नरशी मेहता बसली. शेठजीनं सांगितलं सोयरिकीसाठी आलो, मला कळलं की तुमची उपवर मुलगी आहे आणि आमच्याकडे मुलगा आहे, आणि आज सोयरी करूनच आम्ही जाणार आहोत. नरशी बाबा म्हणाले, मुलगा जर बरोबर आणला असता तर बरं झालं असतं, आमच्या बाईनं पाहिलं असतं, पोरीनं पाहिलं असतं. आणि त्यावेळी सोयरिकीच्या वेळी पाहुणे जायचे, पण पोरगा बरोबर घेऊन जायची पद्धत नव्हती. आता पोरच जातात बायको पाहायला, नवरी पाहायला कोण जातात? ज्याला लग्न करायचं तेच जातात. आमच्या जुन्या म्हाताऱ्या माणसांना विचारा, असं होतं का? ते ज्याला पसंत करतील ती नवरीन तो नवरदेव पसंत, त्याच्यामध्ये शंका सुद्धा घ्यायची नाही.
बापानं, मामानं, आजोबानं, चुलत्यानं पाहिलेली पोरगी जी असेल त्यांनी पसंत केली, मान्य केली, सर्वांना मान्य. आणि हे जोपर्यंत चालत आलं तोपर्यंतच संसारातले लोक आनंदी होते, चांगले होते. आता सर्व परेशानी आहे, ज्याचं तेच पाया लागलं म्हणून परेशानी निर्माण झालेली. काय झालं? सोयरिकाला सुरू झालं. नरशी बाबाने हात जोडून म्हटलं, आमच्याकडे आम्ही तिघच आहोत. धन नाही, द्रव्य नाही, पैसा नाही, हुंडा नाही, जमीन नाही, जुमला नाही, काहीच नाही. पसंत असेल तर पहा. आम्ही तुम्हाला कोठे घरदार विचारतो, तुमच्याकडे धन संपत्ती विचारतो, तुमच्याकडे जे असेल ते मान्य आहे. आम्हाला माणसं पाहिजे. माणसं मोठे का संपत्ती मोठी आहे? अरे नेहमी माणूस मोठा आहे, संपत्ती कधी माणसापेक्षा मोठी नाही, हे लक्षात घ्या. आणि ज्याने संपत्तीला मोठं समजलं ती माणसं कधी मोठी झाली नाही आजपर्यंत. आणि मग सर्व ठरलं, सोयरीक ठरली. बाईला इतका आनंद झाला, पोरीला आनंद झाला. अरे बाप रे, हा वाद घरी सापडला नाही तर नेहमी भाजनात दिवसभर तिकडच असतो. हा त्याला कसं काय स्वप्न पडलं बता, पाहुणे येणार आहेत म्हणून. अरे खरा आसरी बुवा होता तो डोंगरातच होता तिकडे. हा नकली नरसिंह मेहता तिथं उभा होता वट्यावर आणि त्यानं सोयरी केली. देवाने म्हटलं सर्व जमलं, सर्व झालं. म्हणजे काय तुमचं गाव? आणि त्या वट्यावर बसलेली माणसं आम्हाला इकडे येऊ देत नव्हती. बाई म्हणाली, आमच्या गावात असंच आहे, सर्व आमच्या ओण्यावर आहेत, आमचं कोणी सोयरी काही सुद्धा करू द्यायला नाही. तुम्हीच आमच्या घरापर्यंत आले, आम्ही अहो भाग्य समजतो. आणि सोयरी केली. आणि शेठनं सांगितलं, सोयरी झाली, आम्ही तुमच्याकडून एक पैसा, लग्न आम्हीच करून देणार, पंक्तीचा खर्च आमच्याकडे, फक्त आमची लग्नातली एकच आट राहील, फक्त गावातल्या लोकांना जेवायला सांगणार नाही, अहमदापूरच्या लोकांना जेवायला सांगणार नाही. नरसिंह मेहता म्हणाले मला, अरे बाबा गावकरी येत आमचे. नाही 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 नाही, तुझ्या सोयरीकी मोडल्यानं त्यांनी, ते असे बेकार लोक आपल्या पंक्तीत आम्ही बसू देणार नाही. तीर्थ ते तिथी ठरली, लग्न ठरलं. आणि अवघ्या दिवशी वराडी येणार होणार. परंतु आमची जी काही वराडी लोक येतील ती वेशीतून येणार नाही. वराड कुठून आणायचं असतं? वेशीतूनच आणायचं असतं गावात, लक्षात ठेवा. तिथं वेशीमध्ये पूजा व्हायची जुन्या काळामध्ये. आता आपल्याला माहित नाही कुठं होते काय होते. वेशीमध्ये आलं वराड, तिथं पूजा व्हायची अगोदर आणि तिथून नवरदेव मग आत घेतल्या जायचं. सांगितलं आम्ही वेशीतून येणार नाही, गावाच्या बाहेरून आम्ही येऊ. आणि तुमच्या गावातले लग्नाला अक्षिदा टाकायला सुद्धा नाही आले पाहिजे आणि जेवायला तर अजिबात नाही. आले वराडी. आदल्या दिवशी द्वादशीचं लग्न मुहूर्त ठरला आणि एकादशी रात्रीला झाले स्वयंपाक सुरू. गाव जागीच, नुसतं नाक परेशान गावाचं, वाज घेऊन घेऊन. त्यांना माहित होतं की आपल्याला आमंत्रण नाही. विठ्ठला गावातले सर्व एकमेकाला शिवायला ते वट्यावर बसतात ना, त्यांनी गाव बिघडवू दिले. त्याच्यामुळे आपण वंचित राहिलो. काय वास यायला, काय काय पदार्थ, काय काय पदार्थ बनत असतील. अरे बापरे, असा वासच आपण पाहिला नाही. काय देव म्हणाला घ्या वास, जेवढा घ्यायचा तेवढा. कारण देव चालतात शेट होऊन. देवानच सोयरी केली, देवानच नवरदेव आणला, देवानच लग्न लावून दिलं. झालं नरसिंह मेहत्याच्या पोरीचं लग्न. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बहु आहे कृपावंत, किती कृपाळू आहे, भक्ताचा संसार देव चालवतो. विठ्ठला दीन बहु आवडती. एवढंच नाही तर दुसऱ्या चरणात
करी योग क्षेमाची चिंता. त्यांचा म्हणजे त्या भगवत भक्ताचा, कोणते दीन, ज्यांच्यावरती परमेश्वराने कृपा केली, ते जे दीन आहे ते, त्यांचा भार वाही माता. त्यांच्या संसाराचा भार स्वतः भगवंत स्वतः वाहतो. करी योग क्षेमाची चिंता. योग आणि क्षम, योगाचा काय अर्थ आहे? अप्राप्तस्य प्राप्तिर्योगः, प्राप्तस्य रक्षणं क्षेमः. जी वस्तू प्राप्त झाली नाही ती प्राप्त होणे म्हणजे योग. भगवंत प्राप्त नव्हता, प्राप्त झाला म्हणजे योग. आणि प्राप्त झाल्यानंतर तो तसाच सांभाळून ठेवतो, तो क्षेम आहे. प्राप्तस्य रक्षणं क्षेमः. योग आणि क्षम तो चालवतो. सुंदर उदाहरण सांगतो, एका वैष्णवाचं चरित्र आहे. जगन्नाथपुरीमध्ये संत गोपालदास नावाचे महात्मा राहत होते. विद्वान होते, ब्राह्मण होते, साधू होते. त्यांची गीतेवरती अनन्य निष्ठा होती. गीता त्यांच्या गळ्यातला हृदयाचा ताईत होता. गीतेचा पाठ झाल्याशिवाय पंडितजी म्हणजे गोपालदासजी अन्न काय पाणी सुद्धा सेवन करत नव्हते. एवढी त्यांची गीतेवरती निष्ठा होती. परंतु गीता वाचत असताना त्यांना एक शंका यायची. ती शंका तुकोबारायांनी इथं निवारण केलेली आहे. त्यांचा भारवा हे माथा. आणि तिथे श्लोकामध्ये गीतेच्या काय म्हटलेलं आहे? अनन्या चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तर पंडितजी विद्वान होते, ते म्हणाले की इथे भगवंत तर सांगण्यात चुकले, नाहीतर व्यास लिहिण्यात चुकला. काय लिहायला पाहिजे होतं? योगक्षेमं करोम्यहम्. वहाम्यहमच्या ऐवजी करोम्यहम असा शब्द टाकायला पाहिजे होता. कदाचित देव सांगता सांगता चुकले म्हणा, आणि व्यास लिहिता लिहिता चुकले असतील. म्हणजे विद्वान कोणाच्या चुका काढेल हे सांगता येत नाही. विठ्ठला विठ्ठला. अरे एकदा मी काशीला असताना तुळशी सप्ताह व्हायचा, आणि तिथे मोठमोठे गायक लोक यायचे. तिथे सेवा असायची भीमसेन जोशी सारख्यांची. प्रत्येकाला 2 घंटे 1 घंटा जसं पाहून मिळायचं. आणि आम्ही गेलो ऐकायला. म्हटलं मोठमोठ्या लोकांचं गायन ऐकायला मिळणार, जे घराण्याची गायकी होती. काय झालं, आम्ही 2 जण गेलो होतो. अगोदर रागाचे स्वर लावल्या जातात आणि संपूर्ण स्वर एका रेषेमध्ये बसवले की नंतर राग गायला सुरुवात होते. आपल्याला रागच येत नाही म्हणून आपण कुठूनही धरतो, कुठेही फेकून देतो. आपली गोष्ट वेगळी आहे. पण माझा सोबती काय म्हणाला, आता हे स्वर लावायचं जे होतं हेच कुठपर्यंत चाललं, गायन कधी सुरू होणार? अर्धा घंटा त्या रागाचे स्वर लावायला लागले आणि नंतर तिथून पुढे गायन सुरू झालं. हा 15 मिनिटातच पळून गेला. म्हणजे इतक्या वेळ कोण थांबायला लागले. आणि थोडीशी आमची गायनकारांची चाल लांबली की लगे लोक हे बसलेले शिव्या द्यायला लागतात. काय यायला काय हा उभी, हे ज्ञानच नाही तर त्याच्यातला आनंद यांना कुठे मिळणार आहे? अरे शास्त्राचं ज्ञान झालं असतं. मग काय झालं, स्वर लावता 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 काय झालं की दुसऱ्या रागाचे स्वर त्याच्यामध्ये आल्यामुळे राग बदलला. राग बदलल्याबरोबर लोक मोठमोठे विद्वान त्याचे डोके फिरले की हा राग चुकीचा गाऊन राहिला. दुसऱ्या स्वराचे राग याच्यामध्ये मिश्र झाल्यामुळे तो रागच बदलून गेला. त्याने रागाचं महत्व सांगितलं अगोदर. लागले तिथं भांडणं गेलं, बोंबललं गायन दुसरीकडेच. झगडा सुरू झाला, हातपायीवर आले. नंतर लोक आल्यावर असं काय करता, असं काय करता. एवढा मोठा गायक आहे आणि ज्या रागाचे स्वर लावत असताना दुसऱ्या रागाचे स्वर त्याच्यामध्ये आल्यामुळे तो राग मिश्र झाला. राग मिश्र झाला म्हणजे तो बिनचूक नाही राहिला. आमच्या तर काय ते डोक्याच्या बाहेरची गोष्ट होती. आम्हाला तर काही समजलं नाही कशामुळे झगडा सुरू झाला. पण ज्याला समजलं त्यानं मात्र झगडा सुरू केला.
अरे ज्याला कळतं तो झगडा करतो. अरे म्हणून आमच्या लोकांत झगडे होतात तर झगडे म्हणून समजावू नका त्यांना. तुम्हाला ते झगडे कळत नाहीत अजून. विठ्ठल मी सांगत होतो पंडितजीनं चूक काढली. तो काय म्हणाला, योगक्षेमम वहाम्यहम हा शुद्ध पाठ आहे. तर तो वहाम्यहमच्या ऐवजी करोम्यहम असं वर्णन करायला पाहिजे. मग अर्थामध्ये काय बदल आहे मी तेवढा सांगतो. वहाम्यहमचा अर्थ आहे की भगवंत भगवत भक्ताचा भार स्वतः वहन करतो, दुसऱ्याला सांगून नाही करत. आणि करोम्यहमचा अर्थ आहे की भगवंत दुसऱ्याला प्रेरणा देतो की माझ्या भक्ताच्या घरी आज खायला नाही तर तेवढं अन्नधान्य पोहोचून दे. तो पोहोचून द्यायचं सांगत नाही, स्वतः घेऊन जातो. हा त्यातला अर्थ आहे. आणि पंडितजीनं म्हणाला मला तर असा अनुभवच नाही आला कधी. त्याच्यासाठी हे चूक आहे. पाठ करताना तिथे वहाम्यहमच्या ऐवजी करोम्यहम पाठ करायचा. योगक्षेमम वहाम्यहमर हा दृष्टांत सांगतोय तुम्हाला. मग एके दिवशी पंडिताची बायको म्हणाली, काहो मालिक, आज तर घरी शिदा आटा काहीच राहिलेला नाही काय. आणि देवाचा नैवेद्य लागल्याशिवाय दोघं पती पत्नी भोजन करत नव्हते. घरात दोघं मिया बिबी, तिसरं लेकरू नव्हतं कोणी. विठ्ठल विठ्ठल काय झालं, शिदा आटा घरात नाही. पंडितजी म्हणजे आता त्या ठिकाणी सत्यनारायण करून येतो, जे काही शिदा आला तर भोजन तयार करू. पंडितजी गेले दुसऱ्या गावाला. जंगलाचा रस्ता होता. जंगलामध्ये मागून एक नदी ओलांडली, पुढे एक नदी राहिली होती. दोन्हीच्या मधात आल्यावर असा वारा सुटला स्वतःचा भयंकर भयंकर तुफान तयार झाला. वावटणी तयार झाल्या, ढग गाठून आले, पाऊस सुरू झाला, झाडं पडायला लागली. आणि पंडित त्याच्यात सापडला. देवाच्या कृपेनं वाचला. बाई घरी वाट पाहत होती की शिदा कधी येईल, स्वयंपाक कधी होईल, देवाला नैवेद्य कधी दिल्या जाईल. ती वाट पाहून पाहून कंटाळली. 11:30 वाजले, 12 वाजेला त्यांचा नैवेद्य रोज जायचा. आज 11:30 वाजले, स्वयंपाकच नाही. तेवढ्यामध्ये 8 वर्षाचं छोटस लेकरू, हातामध्ये चांदीचं ताट, त्याच्यामध्ये नैवेद्य, वरून ताट झाकलेलं, आणि असं घेऊन आलं 8 वर्षाचं लेकरू. आणि त्या ब्राह्मणाच्या बाईला म्हटलं, आई ग आई. तिला मुलबाळ नसल्यामुळे तिला कोणीच आई म्हटलं नव्हतं आजपर्यंत. आणि शेजारणीच्या बाया तिला त्या ठिकाणी निपुत्रिक असल्यामुळे लोक चिडवायचे. ती जर घराच्या बाहेर निघली तर लोक तोंड मोडून इकडे करायचे, पण तिच्याकडे पाहायचे नाही. तिचा टिटकारा करायचे. आणि त्या बाईनं आई शब्द ऐकला. कोणीतरी आपल्याला आई म्हणतं. इतकी प्रसन्न झाली. कोण रे बाळा, कोण म्हणतं आई? अगं आई मीच आहे. काय माझ्या आईनं नाही का, माझ्या आईनं सांगितलेलं आहे मला, माझ्या वयाचं कोणी असेल तर त्याला आई म्हणायचं. या आईनं माझ्या शिकवलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला आई म्हटलो. तुम्ही माझ्या आई सारख्या. काय आणलंस बाळा? नाही का, पंडितजी अजूनही शिदा घेऊन आले नाही, म्हणून माझ्या आईनं, मी शेजारच्याच गल्लीमध्ये राहतो, स्वयंपाक तयार करून दिला आणि तुमच्या देवाला नैवेद्य दाखवा. बाई तो आई म्हणून खुश झाली. नैवेद्य हातातला घेतला, देवापुढे ठेवला. धड ढस रडू लागली. पांडुरंगा, परमेश्वरा, मला तर लेकरू बाळ नाही दिलं तू, कोणाचं तरी दुसऱ्याचं लेकरू मला आई म्हणायला लागलं. तिला इतका आनंद वाटला. देवाचा नैवेद्य फिरवला, पाणी फिरवलं ना आली दरवाजामध्ये. दरवाजामध्ये आल्याबरोबर लेकरू तसंच उभं होतं तिथं. तर लेकराच्या अंगाला जखमा झालेल्या होत्या, त्यातून रक्त वाहू लागलं. ताट घेताना तिनं पाहिलंच नाही. पण परत आल्यानंतर, बाळा तुझ्या अंगावर जखमा? हो आई, माझ्या अंगावर जखमा. जखमा असल्यानंतर सुद्धा मला आई म्हणतं. काय मला सांग, तुझ्या अंगावर कोण अशा जखमा केल्या, कोण मारलं तुला? आई मला नाही का, तुमच्या घरचे जे पंडितजी आहे ना त्याने मारलेलं आहे मला. त्यांनीच मला इथं मारलेलं आहे. बघ ना कशा जखमा झाल्या. तरी सुद्धा मी नैवेद्य घेऊन आलो तुमच्या घरी.
आणि तुला आई म्हटलं. तिला इतका राग आला. लग्न झाल्यापासून माझ्या पंडितीनं, माझ्या नवऱ्यानं मला शिवी सुद्धा दिली नाही, वाईट शब्दाने सुद्धा बोलले नाही, आणि लेकराच्या अंगावर एवढा आघात कसा करू शकतील, तिला शंका निर्माण झाली. सर्वात वाईट शंका असते. संशयाहुनी थोर अनिक नाही पाप घोर, ही विनाशाची वागूर प्राणियासी. शंकेसारखं पाप नाही, लक्षात ठेवा. आणि ब्राह्मण बाई म्हणाली, आता पतीला घरी येऊ द्या, मी त्यांना जाब विचारेल की लेकराला इतकं मारायचं असतं का, आणि म्हणून तर परमेश्वराने तुम्हाला मुलबाळ नाही दिलं. निर्दयी, येऊ द्या घरी. आणि मग म्हणाले, बाळा तुझे ताट घेऊन जा. माझी आई म्हणाली, ताटा सहित तुम्हाला देऊन टाकलेलं आहे, ताटही परत द्यायचे नाही. आणि मी चाललो आई. गेला बाळ. तेवढ्यात पंडितजी घरी आले, हाली आत आले. बाई दारातच उभी. का म्हणून तर देवाने तुम्हाला लेकरू बाळ नाही दिलं. लोकांच्या लेकराला एवढं मारायचं असतं का? अगं बोलतेस काय? मी अजून माझ्या वाणीतून कोणाला शिवी सुद्धा दिली नाही, आणि तुम्हाला जखमेची गोष्ट करतेस. मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, इतकं लेकरू चांगलं. मला सुद्धा आई म्हटलं, तुम्ही घरी असते तुम्हाला बाबा म्हटलं असतं, पण तुम्ही इतके निर्दयी त्याला मारलं. पंडित जागीच खाली बसला, डोळे बंद केले, ध्यान केलं. ही लीला माझ्या परमेश्वराची आहे. बालक नसून तो माझा भगवंत आहे. त्यांना त्यांची चूक कळून आली. गीतेचे जेवढे अक्षर खोडले होते तेवढ्या जखमा अंगावर होत्या. ही वाङ्मय मूर्ती श्री प्रभूची. गीता ही वाङ्मय मूर्ती श्रीकृष्णाची आहे. गीता गीता नव्हे कृष्ण आहे. गाथा गाथा नव्हे तुकोबराय आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी नव्हे ज्ञानेश्वर महाराज आहे. विठ्ठला विठ्ठला दुसऱ्याकडून आणून दिलं का स्वतः आणून दिलं? स्वतः देवाने ताट आणून दिलं घरी. योगक्षेमं वहाम्यहं. काय करी? योगक्षेमाची चिंता. तो स्वतः भक्ताची योगक्षेम चालवतो, कोणाच्या द्वारे नाही. नंतर पंडितजी म्हणाले, वेडे किती भाग्यशाली आहेस. मी गीता वाचून वाचून पाठ करून करून आयुष्य घातलं, गीतेत शंका केली, परंतु माझा इतका दयाळू भगवंत आहे. काय अगोदर तुला दर्शन, तू माझ्यापेक्षा भाग्यवान आहे. जिजाबाईला पांडुरंगाचं अगोदर दर्शन काटा काढताना, आणि नंतर तुकोबारायांना दर्शन. तुकोबाराय म्हणजे जिजे किती भाग्यशाली आहेस. अगं वेडे, भजन करून करून मी इथं थकलो आणि दर्शन तुला होते. सेवेचा परिणाम आहे. अंतःकरणात भगवंताच्या प्रती जेवढा सेवाभाव अधिक असेल तेवढा भगवंत योगक्षेम चालवतो, आणि त्या भक्ताला इतकं सांभाळतो. तिसऱ्या कडव्यात
वाट करी धरोनी दावी नीट. भक्ताचा मार्ग चुकला जरी असेल तर भगवंत आपल्या हाताने धरून त्याला पुन्हा मार्गावरती आणतो. चुका होऊ शकतात, मार्ग चुकू शकतो, अपराध होऊ शकतात, त्या अपराधाला क्षमा करणारा तो आहे. इतका कृपाळू की हाताने धरून पुन्हा त्याला योग्य मार्गावरती आणून सोडतो. कोण? विठोबा रुक्माई. अनुसरल्या एक भावे, एक निष्ठेनं, एका भावानं, प्रेमानं, निष्ठेनं त्याला भजन केल्यानंतर परमात्मा त्याचं सर्वस्व वाहत असतो. छोट्याशा अभंगाचा सार एवढाच आहे, जेवढा आपण भगवंताला प्रेम द्याल प्रभू तेवढा आपल्याला प्रेम देतो. अभंगाचा अर्थ संपलेला आहे. शेवटचे दोन शब्द विठ्ठला विठ्ठला आज आपल्या हमदापूर इथे अखंड हरिनाम सप्ताह, शिव महापुराण कथा, ग्रंथराज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथाचं पारायण, वेगवेगळ्या संतांचं रोज प्रबोधन होणार आहे, कीर्तन होणार आहे. आजच्या या कीर्तनाचे जे यजमान आहे श्री माणिक सखाराम निर्मळ यांचं आजचं यजमान पद आहे. त्यांच्या निमंत्रणामुळे मला हे हमदापूर गाव पाहायला मिळालं आणि सेवा करायला मिळाली. सज्जनांनो, 20 तारखेला संत गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव आमच्या विदर्भामध्ये प्रत्येक गावामध्ये गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा केला जातो मोठ्या प्रमाणात. एका एका गावामध्ये 2-2, 3-3 भंडारे, मोठमोठे कार्यक्रम असतात. 20 तारखेला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत 7 कार्यक्रम झाले. भंडाऱ्याला भेट, तिथं प्रवचन, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ 3 कीर्तन, 3 प्रवचन आणि 2 भंडाऱ्याला भेटी. त्या दिवशी रात्रभर आम्ही चंद्रपूरला गेलो आणि चंद्रपूरला गेल्यानंतर तुम्हाला सांगितलं अगोदर 3 दिवस काय असे पांढरे कपडे घालून 1 घंटाभर फिरून आले की काळेच होणार, इतकी डस्ट आहे. डस्ट म्हणजे धूळ. परंतु 3 दिवस त्या लोकांच्या सानिध्यात राहावं लागलं. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे वातावरण थोडं थंड आहे, तिकडे एकदम गरम वातावरण. एकतर कोळशाच्या खाणीमध्ये अग्नी लागलेला असतो, सिमेंटच्या याच्यामध्ये सुद्धा अग्नीच असतं, त्याच्यावर सिमेंट बनतं. आणि लोखंडाची फॅक्टरी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अग्नीचंच काम आहे. तर एकंदरीत थोडासा हवामान परिणाम झाल्यामुळे आम्ही रात्रभर प्रवास केला. सकाळी आमच्या इकडे हनुमंतरायाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्याच्यानंतर एका ठिकाणी कार्यक्रम होता, तिथे भंडारा होता, तिथे एक प्रवचन झालं. संध्याकाळचं आता तुमच्याकडे आलो. रात्रभर म्हणजे 2 रात्री आम्ही अजिबात झोपलेलो नाही. दिवसा मी झोपत नसतो, जेवढं मला रात्री वेळ मिळाला तेवढा झोपतो, हा नियम आहे. आणि सतत बोलल्याने आवाज खराब होतच असतो. परंतु ज्यावेळी मराठवाड्यात कीर्तन असतं त्यावेळी आपल्याला टेन्शन नसतं. काय तिथं प्रमाणही मलाच म्हणायला लागायचे. खाण्याचं ते अभंगही मीच म्हणायचा, प्रमाण आणि चालही सुद्धा मीच म्हटल्या दोन्ही. ते चालही माहित नव्हती. ते अशा गावात कीर्तन होतं, त्यांना एकतर वारकरी संप्रदायाचं काही ज्ञान नव्हतं. जमा केले विचार इकडे तिकडे, कसे तरी ताला थोडे बहुत टाळ वाजवायचे. काय त्यांनी मला अगोदरच सांगून ठेवलं, काय आम्ही फक्त तालात वाजवू तुमच्या टाळ, पण आम्हाला तुमच्या पाठीमागं म्हणता येणार नाही काय म्हणतात ते, कारण तुमच्या वारकरी चाली त्या काय आम्हाला माहित नाही.
म्हणून तुम्ही फिकीर नका करू, मला काही त्यांना काही सांभाळायचं नाही, पण ऐकणाऱ्यांना सांभाळायचं. 2 घंटे उठलेले पाहिजे. आणि ते जे ऐकायला म्हटले त्यांना सांगणं जरूरत आहे की त्यांच्यामध्ये ईश्वर भक्तीचं प्रेम निर्माण व्हावं, ईश्वर भक्ती निर्माण व्हावी, आपला वारकरी संप्रदाय कळावा. काय तर याच्याकरता उन्हाळ्यामध्ये 10 दिवस जात असतो, मध्ये मध्ये 2-2, 3-3 दिवस जायचं आणि त्यांचा परमार्थ जिवंत ठेवण्यासाठी जातो. त्यांच्याकडे काय होतं, अगोदर कोंबड्याच्या लढाया लावायच्या. कायच्या कोंबडे पाळलेले, तुमच्याकडे जसे पटावरचे बैल असतात तसे पटावरचे कोंबडे असतात. काय असं खाऊ घालतात, बदाम पिस्ते काय काय खाऊ घालतात त्या कोंबड्याला. आणि तो कोंबडा माजावर आला की मग त्या कोंबड्याच्या टकरी लावतात. ते त्याला झुंज म्हणतात, कोंबड्याची झुंज. एक एक कोंबडा 10-10 लाख रुपये कमावून देतो. ज्याचा कोंबडा जिंकला 5 लाख, 5,000 इनाम असतो, 10,000 इनाम असतो, 2,000 असतो, 1,000 असतो. मग उन्हाळाभर त्याला ह्या चालतात तशा. मग उन्हाळ्यावर 10-10, 15-15 लाख लोक जमा करतात कोंबड्यावर. कशावर? कोंबड्यावर आहे की नाही? बरं आहे तुम्ही ते धंदे करत नाही इकडे कोंबड्याचे. ते कोंबड्याच्या झुंजा लावणारे मी त्या झुंजा बंद पाडल्या, त्या यात्रा बंद पाडल्या आणि त्याच्यातून आज त्यांना धर्म शिकवला, वारकरी संप्रदाय शिकवला. माळ म्हणजे काहीच माहित नव्हती. कोंबड्याच्या लढाया लावायच्या, कोंबडे कापायचे, खायचे, दिवसभर दारू प्यायची. आंध्रातल्या लोकांनी यायचं, यांच्या जमिनी ठोक्यानं करायच्या. काय 2,000 रुपये, 3,000 रुपये अशा जमिनी, जशा तुमच्या इथं जमिनी आहेत तशा 10-20 फुटावर पाणी लागतं जेवढं पाहिजे तेवढं. परंतु निव्वळ दारूत, मांसाहारामध्ये सर्व जीवन गेलेलं. सुरुवातीला मी जे कीर्तन करायला गेलो, दुसरे काहीच कीर्तन नाही, बस कोंबड्याचे याचेच कीर्तन व्हायचे. कोंबडे खायचे सुटले पाहिजे, माळा घातल्या पाहिजे, हेच कीर्तन व्हायचे. आणि ते आंध्रातले लोक यायचे, त्यांच्या शेतीमध्ये मिरची करायचे, 2,000 रुपये ठोका आणि सर्व खर्च बदलत होता. 2 लाख रुपये एका एकरावर कमवायचे आणि यांच्या हातात 2,000. मी कीर्तनातून तेच गणित सांगायचो त्यांना. हे करता करता फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा, हे करता करता हरिपाठ म्हणा, हे करता करता देवाचं नाव घ्या, असा करता करता इतके नादी लागले भामदास महाराज, आपल्याला लाजून राहिले. आता इतके सुंदर जीवन परिवर्तन झालं. आता मला पुष्कळ सांगावं असं वाटतं, परंतु आवाज आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. सांगून 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 तो तरी बिचारा काय करणार आहे. तर मला एवढंच सांगायचं, आपण पुण्यवान आहोत, भाग्यवान आहोत. आपली मराठवाड्याची भूमी संतांची भूमी आहे, संतांची जन्मभूमी आहे. संपूर्ण तुकोबाराय सोडले की सर्व संत आपल्या मराठवाड्यामध्ये जन्माला आले. सर्व वारकरी संप्रदायाचा जन्म तिथे झाला आणि ते त्यांचं पुण्य आज आपल्याला कामा यायला लागलं. म्हणून इतके टाळकरी, असे मृदंगवाले, हे पोरं लहान लहान, काय हे संस्कार आपल्या मातीचे आहेत. संतांची कृपा आपल्यावर आहे. काय आता हमदापूर हे दुसरीकडे कुठं नाव आहे का? हमदापूर एखाद्या गावाचं दुसरीकडे काय गावाचे नाव असे कुठंच सापडत नाही. मलाही शंका आली, म्हणलं हमदापूर काय, कोणतं काय गावाचं नाव, कोण लोक राहतात, काय हे राहतात, काय राहतात, हमदापूर म्हटल्यानंतर. पण बरं वाटलं बरं गावात आलं. इतका पोरांना उल्हास गावात आल्यानंतर. मी महाराजांना सांगतो, कीर्तनाची जागा सापडणार आम्हाला, कुठून यायचं इथं. कीर्तनच कुठं मांडलेलं आहे. आणि असं आणलं पोळ्यात, सर्व गाव दाखवल्या का झटक्यात मला. असं घुसवलं बरोबर फिरत फिरत फिरत. पोरांचा उल्हास, जागजागी फटाके. आणि मी तिथं थांबलो होतो शेतामध्ये, तिथून तर गावा इथपर्यंत दिवे लावलेले. आता तरी एक दिवा चालू. इतका आनंद तुमच्या गावात पाहायला मिळाला. हा आनंद तुमच्या परमार्थाचं द्योतक आहे, लक्षात ठेवा. आता मी कसं आहे, त्या थकलेल्या वाघासारखा झालो. वाघ आहे मी, पण थकलेला झालो. इतका थकलेला आहे ना, आवाजही थकला, माझं शरीरही थकलेलं आहे. परंतु या तोंडाला एक अभ्यास आहे. हे एकदा सुरू झाल्यानंतर 2, 2.5, 3 घंटे बोलतो लगातार, किती थकू द्या, तो अभ्यास आहे त्याचा. म्हणून तुमच्यामध्ये आल्यानंतर कीर्तनाच्या सेवेचं, आणि ज्यांनी आज यजमान पद घेऊन मला या गावात आणलं, ते माणिक सखाराम निर्वळ,
मला वाटतं त्यांच्याकडेच आम्ही थांबलो होतो, बरोबर आहे, यांच्याकडे.